महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनोज जरांगेंच्या उपोषणाची। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहे। सरकारकडून जरांगेंच्या उपोषणाला 1 दिवस मुदतवाढ देण्यात आली। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष असेल। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही जरांगेंनी अशी ठाम भूमिका घेतली आहे। कालपासून पावसात मराठा आंदोलक ठाण मांडून बसले। तर आझाद मैदानात मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेले आहे। पावसाची रिपरिप सुरूच आहे आणि आंदोलनही सुरूच आहे। तर आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहे। तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये यासाठी ओबीसी महासंघही आक्रमक झालाय। ओबीसींकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येते। कालपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचं उपोषण। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले आहे। इतरत्रही मुंबईत मराठा आंदोलकांची गर्दी दिसून येते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून हलणार नाही, मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार का यावर लक्ष असेल। मनधरणी करण्याची प्रयत्न सरकारकडून झालेले आहे। कालपासून काही लोकप्रतिनिधी मनोज जरांगेंना भेटलेले आहे। त्यामुळे आता या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालपासून पावसात मराठा आंदोलक आझाद मैदानावर ठाण मांडून आहे। उपोषणाचा पुन्हा एक टप्पा, पुन्हा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे ह्या सध्या आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, आज उपोषणाचा दुसरा दिवस, पाऊस सुरू आहे, काय परिस्थिती आहे? तर आजही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आहे। सीएसएमटी स्टेशन बाहेर गर्दी वाढतेच आहे। कालही सीएसएमटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी झाली होती आणि आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मराठा आंदोलकांची गर्दी वाढल्याचं पाहायला मिळतंय। तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये राज्यभरातून मराठा आंदोलक येत आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक जमतायत। नवी मुंबईमध्ये काल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांची गर्दी झाली होती आणि त्याचमुळे नवी मुंबई पोलिसांनी वाशी येथून या आंदोलकांना रस्त्याने न जाता ट्रेनने जाण्याची विनंती केली होती। त्यानुसार काही आंदोलक हे ट्रेनने रवाना झाले। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आजही तीच परिस्थिती आहे। अजूनही राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे।